नमस्कार. आपली एखादी जागा म्हणजेच समजा एखादा बंगला आहे, फ्लॅट आहे, रो हाऊस आहे. ते समजा त्या ठिकाणी मालकही राहत नाहीये आणि ती जागा भाड्यानेही दिलेली नाही, भाड्याचं उत्पन्नही नाही आणि जागा कुलूपबंद अवस्थेत आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये वापर जरी नसला, तरी त्या जागेवर एक आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स हा भरावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा परतावा मिळणे म्हणजेच रिफंड मिळणे, ही एक तरतूद महानगरपालिका अधिनियममध्ये आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. तर सेक्शन 56 मध्ये या तरतुदीची माहिती दिलेली आहे. टायटल आहे रिफंड आणि वर्णनामध्ये दिलेलं आहे रिफंड ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस ऑन अकाउंट ऑफ वेकन्सीज. तर आता ही तरतूद मराठीमध्ये काय आहे ते पाहूयात आपण. या ठिकाणी कलम 56 आहे, हेडिंग आहे परतावे. याचं वर्णन दिलेलं आहे, जागा रिकामी राहिल्यामुळे मालमत्ता कराची रक्कम परत देणे. तर यामध्ये 56 सबसेक्शन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, कोणतीही इमारत, फ्लॅट वगैरे जे काही असेल, ते लागोपाठ 30 दिवसांच्या कालावधीकरिता रिकामी असेल, तेव्हा आयुक्ताने या पुढील तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्या तरतुदी पुढे बघूया, सबसेक्शन 2 पासून पुढे दिलेले आहे. जितके दिवस अशी इमारत जागा रिकामी राहिली असेल, त्या दिवसांबद्दलची जी काही पाणीपट्टी आहे, साफसफाई कर आहे, यांची जी रक्कम जर काही भरलेली असेल, तर ती रक्कम परत केली पाहिजे. आता रक्कम दिलेली असल्यास म्हणजे काय? ॲक्च्युअली प्रॉपर्टी टॅक्स हा एक ॲडव्हान्स टॅक्सच असतो. तो वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फायनान्शियल इयर सुरू होताना एप्रिलच्या सुरुवातीला जी टॅक्सची बिलं येतात आपल्याला मालमत्ता कराची, ती बिलं आपल्याला ॲडव्हान्स स्वरूपात भरावी लागतात. ही रक्कम वर्ष संपल्यावर आपण भरत नसतो. जर त्यामध्ये उशीर झाला तर याच्यावर दंड, व्याज वगैरे आकारलं जातं. आणि ही जी रक्कम दिलेली आहे, ती रक्कम परत केली पाहिजे. मग ती सगळीच्या सगळी परत मिळणार नाही. ती किती मिळेल? पुढे बघूया. सबसेक्शन 2 असं म्हणतोय, की जागेचा कोणताही भाग किंवा जागा लागोपाठ 60 दिवसांच्या कालावधीसाठी जर रिकामी असेल, तर यापुढील तरतुदींच्या अधीन राहून जितके दिवस अशी जागा रिकामी राहिली असेल, त्या दिवसाबद्दल, त्या पिरियडसाठी जो काही कराच्या रकमेचा भरणा केलेला आहे, त्यातील 2/3 रक्कम परत केली पाहिजे. म्हणजे जी रक्कम भरलेली आहे, त्यातला 2/3 अमाउंटचा आपल्याला रिफंड मिळायला पाहिजे. याबाबत एक स्पष्टीकरण दिलेले आहेत. स्पष्टीकरण अ मध्ये म्हटलेलं आहे, की जागेचा भोगवटा करण्यात येत नसेल, म्हणजे जर कोणी राहत नसेल तिथे, मालकही राहत नाही, भाडेकरी राहत नाही आणि समजा कुलूपबंद आहे बुवा ती जागा आणि या जागेपासून भाड्याचे उत्पन्नही मिळत नाही, तर ती जागा रिकामी आहे असे मानले जाईल. सबसेक्शन ब मध्ये असे म्हटलेले आहे, की ही जागा जर भाड्याने देण्यात आलेली असेल, तर भाडेकऱ्याने तिचा प्रत्यक्षपणे भोगवटा करो किंवा करू नये. भाडेकरी तिथे राहत असो किंवा राहत नसो, तर अशा जागेचे भाड्याचे उत्पन्न मिळत आहे असे मानले जाईल आणि कराची आकारणी केली जाईल. पुढे म्हटलेलं आहे सबसेक्शन क मध्ये, मालकाने जर ही जागा, हा फ्लॅट भोगवटा करण्यासाठी सुसज्जित केलेला किंवा राखून ठेवलेला, रिझर्व्ड केलेला नसावा आणि जर तो तसा असेल, सुसज्जित केलेला असेल स्वतः राहण्याकरता किंवा राखून ठेवलेला असेल स्वतःच्या वापराकरिता, तर ती जागा भोगवट्यात म्हणजे वापरात आहे असे मानले जाईल. मग तुम्ही त्याचा प्रत्यक्ष भोगवटा करीत असा किंवा नसा, प्रत्यक्ष राहा किंवा राहू नका, जागा वापरण्याकरता सुसज्ज केलेली असेल, फर्निश्ड केलेली असेल किंवा राखून ठेवलेली असेल, तर ती वापरात आहे असे मानले जाईल आणि कराची आकारणी केली. रिफंड काही मिळणार नाही. आता समजा एखादा सीझनल बिझनेस असतो, तर त्या संदर्भात सेक्शन डी मध्ये दिलेला आहे, सबसेक्शन डी मध्ये, की हंगामी स्वरूपाच्या म्हणजे जे सीझनल बिझनेसेस आहेत, अशा बिझनेससाठी जर एखादी जागा वापरली जात असेल, तर वर्षाच्या ज्या कालावधीमध्ये हंगामी कामे म्हणजे जी सीझनल बिझनेसची कामं आहेत, ती नसतात, स्थगित ठेवली जातात. तर अशा कालावधीमध्ये ती जागा भोगवट्यात नव्हती, वापरात नव्हती किंवा तिच्यापासून भाड्याचे उत्पन्न मिळत नव्हते, असे मानले जाणार नाही. केवळ याच कारणावरून ती जागा रिकामी आहे, असे मानले जाणार नाही. अशा या काही तरतुदी आहेत आणि त्यांच्या संदर्भातील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या तरतुदींचा फायदा घेण्यासाठी
आयुक्तांना लेखी नोटीस दिल्याशिवाय आपल्याला परताव्याची मागणी करता येत नाही. म्हणजे जर अशा प्रकारे या तरतुदीचा फायदा घ्यायचा असेल, तर जागा रिकामी असल्याविषयी आयुक्त साहेबांना लेखी नोटीस देणे अत्यंत गरजेचे आहे. तर ही तरतूद ज्यांचे घरे रिकामी आहेत, स्वतः मालक राहत नाहीत आणि जागा कुलूपबंद अवस्थेत आहेत, राहण्यासाठी, भोगवट्यासाठी सुसज्जित केलेल्या नाहीत आणि त्यापासून कुठलेही भाड्याने उत्पन्न मिळत नाही. या जर अटी लागू असतील, यांचं जर पूर्तता होत असेल, तर मालमत्ता कराची जी भरणा रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात केलेली आहे, त्याच्या 2/3 रक्कम परत मिळू शकते. धन्यवाद.